शेवगाव पाथर्डीचं राजकारणच वेगळंय। या दुष्काळी मतदारसंघात आजही पारंपरिक राजकारणाचं महत्त्व आहे। मतदारसंघाचे मुख्यालय असलेल्या पाथर्डीत नुकताच रामनवमी कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे ॲडव्होकेट प्रताप ढाकणे व भाजपचे आमदार मोनिका राजळे हे दोन्ही विरोधक पुन्हा एकदा एकत्र आले। अर्थात या दोघांनीही एकमेकांचा संपर्क टाळला, परंतु ढाकणेंच्या गळ्यातील भगवा पंचाने व तोंडातील जय श्रीरामच्या नाऱ्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया मात्र उंचावल्या। ढाकणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या। आता या चर्चा वर्षभरापासून सुरूच आहेत, पण ना ढाकणेंना मुहूर्त सापडला ना भाजपनं तो सांगितला। आता पुन्हा एकदा राजळे ढाकणे एकत्र येण्याच्या चर्चांना रंग चढलाय। ॲडव्होकेट प्रताप ढाकणे खरंच भाजपमध्ये येणार का आणि हा दुग्ध शर्करा योग कधी जुळणार हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। बरोबर 12 वर्षांपूर्वी नगर दक्षिणेच्या लोकसभा निवडणुकीत दिलीप गांधी यांच्या उमेदवारीवरून ॲडव्होकेट प्रताप ढाकणे भाजपवर नाराज झाले। ॲडव्होकेट प्रताप ढाकणे हे त्यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष होते। गांधी ढाकणे वादानंतरही भाजपने स्वर्गीय दिलीप गांधी यांना तिकीट दिल्यावर ढाकणे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिली। रामाच्या नावाने चालणाऱ्या भाजपमध्ये माझं एक तप व्यर्थ गेलं अशी थेट नाराजी प्रताप ढाकणे यांनी जाहीर सभेत व्यक्त केली होती। त्यानंतर शरद पवारांची स्तुती करत ढाकणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, परंतु पक्ष बदलूनही प्रताप ढाकणे यांना आमदार होण्याचं स्वप्न पूर्ण करता आलं नाही। शरद पवारांनी त्यांना दोनदा तिकीट दिलं, पण आमदारकी खेचून आणता आली नाही। त्यानंतर राष्ट्रवादीच्याही 2 फांगड्या झाल्या आणि ढाकणेंनाही शरद पवार गटात अस्वस्थ वाटू लागलं। गेल्या विधानसभेत पराभव झाल्यानंतर ढाकणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा ऊत आला। ढाकणे यांनी भाजप सोडली असली तरी आजही त्यांचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी अगदी घरोब्याचे संबंध आहेत। काही दिवसांपूर्वी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्टेजवरही दिसले होते। शिवाय भाजपची सध्याची चलती पाहता त्यांच्या कार्यकर्त्यांनीही घर वापसीसाठी त्यांच्यावर दबाव टाकल्याचे बोलले जाते। बदलती राजकीय समीकरणे, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पाहता ढाकणे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशा बातम्या येऊ लागल्यात। गेल्या काही महिन्यात ढाकणे भाजपच्या जास्त जवळ जात असल्याचे दिसते। शिवाय पाथर्डीतील रामनवमीच्या कार्यक्रमातही ढाकणे जय श्रीरामच्या घोषणा देताना दिसले। 2014 मध्ये नगर दक्षिणेतून दिलीप गांधी यांच्या विरोधात स्वर्गीय राजीव राजळे यांनी निवडणूक लढवली होती। अगदी तेव्हाच ढाकणे राष्ट्रवादीत आले होते। ही निवडणूक राजळे व ढाकणे यांनी एकत्र प्रचार करत लढवली। म्हणजेच राजळे ढाकणे हे जरी परंपरागत विरोधक असले तरी ते यापूर्वी एकत्र दिसलेत। त्यामुळे आताही आमदार मोनिका राजळे व प्रताप ढाकणे हे एकाच पक्षात दिसले तर मतदारसंघाला या दोघांनाही एकत्र पाहण्याची सवय आहे। त्यात जास्त धक्का देणारं काहीच नसेल। उलट आमदार राजळेंवर नाराज असणारा भाजपतील एक गटही ढाकणेंच्या भाजप प्रवेशासाठी देव पाण्यात घालून बसलाय। स्वतः ढाकणेंचे कार्यकर्तेही घर वापसी करण्याचा हट्ट धरत असल्याचे सांगितले जात आहे। शेवगावातील अरुण मुंडे हे आमदार राजळेंच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत। त्यांच्या पत्नीने बंडखोरी करत थेट शिवसेना शिंदे गटातून शेवगावचे नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवलाय। शेवगावातील भाजप कार्यकर्तेही आमदार राजळेंवर नाराज दिसतात। त्यामुळे ढाकणेंना भाजपमध्ये आणण्यासाठी आता मतदारसंघातील भाजपकडूनच फिल्डिंग लावली जात असल्याच्या चर्चा आहेत। दुसरीकडे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ढाकणे हे भाजपमध्ये प्रवेश करतील असे सांगितले जात आहे। पाथर्डी शहरात लोकनेते स्वर्गीय बबनराव ढाकणे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन गेल्या 6 महिन्यांपासून प्रतीक्षित आहे। या कार्यक्रमासाठी थेट देवेंद्र फडणवीसांना आणण्याची व्यूहरचना आखली जात आहे। आमदार राजळेंनीही शहरात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री फडणवीसांनी येण्याचा आग्रह धरलाय। याशिवाय शहरातील पोलीस स्टेशन, पालिका इमारतीचे लोकार्पणही होणे बाकी आहे। या सगळ्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांना पाथर्डीत आणले जाणार आहे। याच कार्यक्रमाच्या स्टेजवर ॲडव्होकेट प्रताप ढाकणे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये येतील अशा चर्चा आता रंगल्या आहेत। दुसऱ्या बाजूने विचार केला तर आमदार मोनिका राजळे यांच्यावरील वाढती नाराजी थांबवण्यासाठी भाजप प्रताप ढाकणेंना आपल्या पक्षात घेईल अशाही शक्यता आहेत। कारण आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपला यश मिळवायचं असेल तर ढाकणेंशिवाय पर्याय नाही अशी गणिते मांडली जात आहे। भुले, अरुण मुंडे, हर्षदा काकडे यांच्यासारख्या विरोधकांसमोर भाजपला टिकायचे असेल तर ढाकणेंना भाजपमध्ये घेण्याची चाल आखली जाईल असेही बोलले जात आहे। स्वतः ढाकणेही या नव्या इनिंगसाठी तयार आहेत, फक्त मुहूर्त बाकी आहे। मित्रांनो, ढाकणे भाजपमध्ये कधी येतील असे तुम्हाला वाटते? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।